अखेर संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली पुन्हा एकदा दिलासादायक बातमी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक तमाम शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी आलेली आहे। नेमकी काय आहे ती आनंदाची बातमी जाणून घेऊ आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। कापसाची बातमी अगोदर एकदा कर्जमाफी संदर्भात बातमी बघूया। शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींची मागणी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। राज्यात संपूर्ण शेतकऱ्यांसाठी चर्चेचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी। ही बातमी सविस्तर समजून घेऊ एकदा। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5,975 कोटी 51 लाख रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली। तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद केले आहे। उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता। या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनेची शिफारस सरकारला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे। या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे। मित्रांनो, 4,600 कोटींची FRP थकीत। राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-26 या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 4,601 कोटी रुपयाची FRP उचित लाभकारी मुख्य थकवली असल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला। मित्रांनो, आता वळूया कापसाच्या भावाकडे। मित्रांनो, एकदा कापूस भाव सांगतो, नंतर कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सांगतो। पुलगाव येथे मित्रांनो जास्तीत जास्त 8,010 रुपयापर्यंत कापूस सध्या सुरू आहे। वरोरा शेगाव मित्रांनो जास्तीत जास्त 7,700 रुपये। वर्धा येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर हिंगणघाट येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर मित्रांनो काटोल जास्तीत जास्त 7,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,780 रुपये। त्यानंतर मित्रांनो उमरेड जास्तीत जास्त 7,680 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर मित्रांनो सावनेर जास्तीत जास्त 7,550 रुपये। त्यानंतर मित्रांनो अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये। त्यानंतर मित्रांनो केस बीड खाजगी बाजार 7,800 रुपये। त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,800 रुपये। मित्रांनो, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी बघूया आपण। एकदा CCIची अपडेट बघू। CCIची आतापर्यंत कापूस खरेदी की तेलंगणाकडून 31 लाख गाठी, तर महाराष्ट्रात 25.50 लाख गाठी, तर देशभरामध्ये 102 लाख गाठी CCIचा खरेदी झालेला आहे। आता मित्रांनो बाजारभावाची स्थिती जर बघितली तर अगोदर भाव 8,500 पर्यंत होता, पण सध्याचा सरासरी भाव 7,300 ते 7,700 पर्यंत आहे। हमी भाव 8,110 आहे। हमी भावापेक्षा सध्या सुमारे 800 रुपयाने कमी खरेदी सुरू आहे। मित्रांनो, आता दिलासादायक बातमी अशी की राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता 15 मार्च पर्यंत CCIची कापूस खरेदी सुरू आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही CCIला कापूस विकू शकता आणि विशेषतः स्लॉट बुकिंग नोंदणी सुद्धा तुम्हाला करता येईल। मित्रांनो याचा परिणाम असा होणार आहे की CCI सुद्धा कापूस खरेदी करणार आणि स्थानिक बाजारात सुद्धा थोडीफार वाढ होण्याची शक्यता आता वाटत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा। धन्यवाद।